आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक अशी मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इशारा दिला आहे की यंदा राज्यात अल्निनोच्या परिणामामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. मित्रांनो, मागील वर्ष म्हणजे 2025 हे वर्ष आठवा. त्या वर्षी महाराष्ट्रात इतका प्रचंड पाऊस पडला की अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. गेल्या 100 वर्षातील विक्रमी पावसाचा अनुभव महाराष्ट्राने घेतला. पण आता 2026 बद्दलची परिस्थिती पूर्णपणे उलटी असू शकते. यावर्षी पावसाळा कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही तज्ज्ञ तर थेट म्हणत आहेत की 1975 पेक्षाही भयानक परिस्थिती 2026 निर्माण होऊ शकते. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कारण खरीप हंगामातील प्रमुख पिके बाजरी, मका, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके पहिल्या पावसावर अवलंबून असतात. आता प्रश्न असा आहे की पहिला पाऊस वेळेवर येईल का? पेरणी कधी करावी? पावसाचा खंड कधी पडेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हवामान तज्ज्ञ 7 वेगवेगळ्या जागतिक मॉडेल्सचा अभ्यास करत आहेत. या मॉडेल्समध्ये भारतीय हवामान विभाग, ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते आणि अमेरिकेतील संशोधन संस्थांचा समावेश आहे. या सर्व अंदाजांमधून एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील तापमानामध्ये मोठा बदल सुरू आहे. जर प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त गरम झाले तर त्या परिस्थितीला एल्निनो म्हणतात. आणि एल्निनो म्हणजे भारतीय मान्सूनसाठी धोक्याची घंटा. कारण इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा एल्निनो सक्रिय झाला आहे तेव्हा भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुष्काळ पडले आहेत आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या प्रशांत महासागरातील तापमान हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर चिंता दिसू लागली आहे. अमेरिकेतील संशोधन संस्थांच्या मते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य महिन्यांमध्ये एल्निनो सक्रिय होण्याची 45% जास्त शक्यता आहे. याचा अर्थ असा की मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. काही मॉडेल्स मात्र थोडी आशेची किरण दाखवत आहेत. भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाचे मॉडेल सांगतात की मे महिन्यापर्यंत परिस्थिती तटस्थ राहू शकते. पण त्यांचेही ग्राफ हळूहळू एल्निनोकडे झुकताना दिसत आहेत. हिंदी महासागराकडूनही फार मोठी मदत मिळेल अशी चिन्हे सध्या दिसत नाहीत. सध्या तेथे नकारात्मक आयओडी परिस्थिती दिसत आहे आणि ही परिस्थिती पावसासाठी अनुकूल मानली जात नाही. म्हणूनच हवामान तज्ज्ञ सावधगिरीचा इशारा देत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार जून महिन्यात पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठे खंड पडू शकतात. म्हणजेच पेरणीनंतर पाऊस थांबला तर पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तरीही अंतिम निष्कर्ष काढणे अजून लवकर आहे. कारण मान्सूनवर स्थानिक हवामान, चक्रीवादळे आणि कमी दाबाचे पट्टे यांचाही प्रभाव पडतो. म्हणूनच कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडेल, पेरणी कधी करावी आणि खरी परिस्थिती काय असेल याचा स्पष्ट अंदाज मे महिन्यानंतरच मिळू शकतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, 2026चा पावसाळा शेतकऱ्यांसाठी मोठी परीक्षा ठरू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पाण्याचे नियोजन, पिकांची निवड आणि शेती व्यवस्थापन यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.